एके दिवशी एक श्रीमंत व्यक्ती भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आला. अंगावर महागडे कपडे, हातात सोन्याचं घड्याळ आणि पायात अत्यंत किमती बूट. त्याच्या प्रत्येक हालचालीत श्रीमंती झळकत होती. पण मंदिराच्या पायऱ्यांवर येताच त्याच्या मनात अस्वस्थतेची एक हलकीशी लाट उठली. त्याच्या कानावर आधीच आलं होतं की त्या मंदिराबाहेर नेहमी चोऱ्या होत असतात. विशेषतः चपला बूट तर क्षणात गायब होतात. त्याने आपल्या चमचमत्या बुटांकडे पाहिलं आणि पुन्हा मंदिराच्या दाराकडे नजर वळवली. बूट घालून मंदिरात जाता येणार नव्हतं आणि बाहेर काढून ठेवण्याची त्याची हिंमत होत नव्हती. क्षणभर तो द्विधा मनस्थितीत उभाच राहिला. श्रद्धा आणि भीती यांच्यामध्ये त्याचं मन हेलकावत होतं. तेवढ्यात त्याची नजर मंदिराबाहेर बसलेल्या एका म्हाताऱ्या भिकाऱ्यावर पडली. अंगावर फाटके कपडे, चेहऱ्यावर काळानं उमटवलेल्या वेदनांच्या रेषा आणि डोळ्यात मात्र एक विलक्षण शांतता. तो श्रीमंत व्यक्ती हळूहळू त्या भिकाऱ्याजवळ गेला. "बाबा, माझे बूट थोडा वेळ सांभाळून ठेवाल का?" त्याने संकोचाने विचारलं. भिकाऱ्याने त्याच्याकडे पाहिलं, हलकसं हसला आणि म्हणाला, "ठेवा साहेब." निर्धास्तपणे जा दर्शनाला. त्या शब्दांमध्ये एवढा प्रामाणिकपणा होता की त्या श्रीमंत व्यक्तीने क्षणाचाही विचार न करता आपले महागडे बूट त्याच्याजवळ ठेवले आणि मंदिरात गेला. पूजा सुरू झाली. घंटांचा नाद दुमदुमत होता. धुपाचा सुगंध वातावरणात दरवळत होता. पण त्या श्रीमंत व्यक्तीचं मन मात्र विचित्र विचारांनी भरून गेलं होतं. देवाच्या समोर हात जोडून बसलेल्या त्या माणसाच्या मनात अचानक एक प्रश्न उभा राहिला. "देवा, ही कसली तुझी दुनिया आहे? एखाद्याच्या पायात हजारो रुपयांचे बूट आणि एखाद्याच्या नशिबात 2 वेळच्या भाकरीसाठी हात पसरवणं. तू सगळ्यांना सारखं का नाही बनवलंस? सगळ्यांच्या आयुष्यात समान सुख का नाही दिलंस?" त्याच्या मनात त्या भिकाऱ्याबद्दल करुणा दाटून आली. क्षणात त्याने मनोमन ठरवलं, घरी जाताना त्या भिकाऱ्याला 500 रुपये देऊन जाईल. निदान आज तरी त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान दिसेल. थोड्याच वेळात पूजा संपली. तो समाधानाने बाहेर आला. पण मंदिराच्या पायऱ्यांवर येताच त्याचे पाय थबकले. ना तिथे त्याचे महागडे बूट होते, ना तो भिकारी. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान नाहीसं झालं. मनात संशयाचं काळं ढग दाटून आलं. बहुतेक बूट घेऊन पळालाच तो. त्याच्या मनात विचार चमकून गेला. पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सावरलं. नाही, कदाचित एखाद्या कामासाठी गेला असेल असं स्वतःला समजावत तो मंदिराबाहेरच उभा राहिला. वेळ पुढे सरकत होता. पण त्याची नजर मात्र त्या गर्दीत सतत त्या भिकाऱ्याला शोधत होती. खूप वेळ वाट पाहूनही तो भिकारी परत आला नाही. तेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीच्या मनात संशयाचं वादळ उठलं. त्याला आता खात्रीच वाटू लागली होती की तो भिकारी त्याचे महागडे बूट घेऊन पळून गेला आहे. क्षणात त्याच्या मनात दुःख, राग आणि निराशा एकत्र दाटून आली. ज्या माणसावर त्याने विश्वास ठेवला होता त्याच माणसानं आपली फसवणूक केली, ही भावना त्याच्या मनाला टोचू लागली. शेवटी निराश होऊन तो श्रीमंत व्यक्ती अनवाणी पायांनीच आपल्या घराच्या दिशेने निघाला. तप्त रस्त्यावर पडणारी प्रत्येक पावलं जणू त्याच्या अहंकाराला आणि विचारांना प्रश्न विचारत होती. चालत चालत तो एका फुटपाथजवळ आला. तिथे एक माणूस चपला बूट विकत बसला होता. अनवाणी पायाने चालणं कठीण होत असल्यामुळे तो श्रीमंत व्यक्ती चप्पल खरेदी करण्यासाठी त्याच्या जवळ गेला. पण त्याच क्षणी त्याची नजर तिथे ठेवलेल्या एका बुटाच्या जोडावर पडली. क्षणभर तो थबकला. ते बूट अगदी त्याच्यासारखे दिसत होते. त्याने बारकाईने पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं ते बूट दुसऱ्या कुणाचे नसून त्याचेच होते. त्याने लगेच त्या बूट विकणाऱ्याला विचारलं, "हे बूट कुठून आणले?" सुरुवातीला तो माणूस उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. "मला माहीत नाही साहेब, जुने बूट आहेत." पण त्या श्रीमंत व्यक्तीने पुन्हा पुन्हा विचारलं. थोडा दबाव टाकला. तेव्हा शेवटी तो माणूस सत्य बोलला.
तो म्हणाला, साहेब, हे बूट मला एका भिकाऱ्यानं 500 रुपयांना विकले. हे ऐकताच त्या श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं. क्षणभरापूर्वी ज्या मनात राग होता त्या मनात आता एक गूढ शांतता उतरली होती. त्याने चप्पलही घेतली नाही आणि तो पुन्हा अनवाणी पायांनीच आपल्या घराच्या दिशेने चालू लागला. कारण त्याला देवाजवळ केलेल्या आपल्या तक्रारीचं उत्तर मिळालं होतं. त्याच्या लक्षात आलं होतं की जोपर्यंत माणसाची कर्म सारखी होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या नशिबातही समानता येऊ शकत नाही. देवानं त्या भिकाऱ्याच्या नशिबात कदाचित 500 रुपये आधीच लिहून ठेवले होते, पण ते पैसे कोणत्या मार्गाने मिळवायचे हे मात्र त्या भिकाऱ्याच्या कर्मावर अवलंबून होतं. जर त्याने प्रामाणिकपणा निवडला असता तरी देखील त्याला ते 500 रुपये मिळाले असते, कारण तो श्रीमंत व्यक्ती स्वतःच त्याला ते देणार होता. पण त्याने चोरीचा मार्ग निवडला आणि कदाचित त्याच्या अशा चुकीच्या कर्मामुळे आज त्याच्यावर भीक मागायची वेळ आली होती. मित्रांनो, देव प्रत्येकाच्या नशिबात काही ना काही लिहून ठेवत असतो, पण ते मिळवण्यासाठी कोणता मार्ग निवडायचा हे माणसाच्या कर्मावर अवलंबून असतं. प्रामाणिकपणा, चांगली कर्म आणि योग्य मार्ग माणसाला खऱ्या अर्थाने उंचीवर घेऊन जातात, तर चुकीची कर्म माणसाला अधपतनाकडे नेतात. म्हणून परिस्थितीपेक्षा माणसाची कर्म अधिक महत्त्वाची असतात. माणसाचं नशीब देव लिहितो, पण त्या नशिबापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माणसाच्या कर्माने ठरत असतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद.